Good morning and welcome all of you in today's class. Today we are learning cyber law. Previously we had started to learn this chapter, and in this chapter we learned some basic concepts. That means what is cyber law, advantages of cyber law, what is moral, what is ethics. We learned definitions of these also. After that, which cyber crimes are included in criminal activities are included in cyber crime, who is hacker, या सगळ्या डेफिनेशन्स आपण ऑलरेडी मागच्या वेळेला डिस्कस केलेल्या होत्या. आफ्टर दॅट क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये सॉफ्टवेअर पायरसी म्हणजे काय, तर कॉपीराईटचं व्हायोलेशन करून तुम्ही जर का ओरिजिनल सॉफ्टवेअरला डुप्लिकेट तयार करताय म्हणजे आपण सॉफ्टवेअर पायरसी करतोय. एखाद्या ऑथराइज पर्सनची परवानगी न घेता जर तुम्ही त्याचा डाटा यूज करताय म्हणजे अनऑथराइज ॲक्सेस करताय. जे कॉपीराईटचे नियम आहे त्याच्यामध्ये राहून जर का डुप्लिकेशन केलं तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु त्याच्या नियमांचं उल्लंघन जर आपण करत असलो म्हणजे आपण कॉपीराईट व्हायोलेशन करतोय. क्रॅकिंग म्हणजे पण आपण काय करतोय, ज्याच्यामध्ये कोड म्हणा किंवा पासवर्ड म्हणा ते डेसिफर करतो, डुप्लिकेट क्रिएट करतो, त्याला आपण क्रॅकिंग म्हणतो. सायबर बुली म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून जर एखाद्या व्यक्तीला हरॅश करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्या प्रकाराला आपण सायबर बुली म्हणतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन एखाद्या पर्सन तुम्हाला एक लीगल एंटरप्राइज आहे असं कन्सिडर करून जर का काहीतरी फोन कॉल वगैरे करतोय किंवा ईमेल वगैरे करतोय त्याला आपण फिशिंग म्हणतो. त्यानंतर प्लेगरिझम मीन्स तुम्ही जर का ओरिजिनल डाटा कुठला तरी आहे, जसं फॉर एक्झाम्पल एसेज वगैरे, रिपोर्ट्स वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही स्वतःचं ओन म्हणून यूज करताय त्याला आपण प्लेगरिझम म्हणतो. आणि हॅकिंग म्हणजे काय, तर एखाद्याची सिस्टीम त्याच्या परवानगी न घेता अनऑथराइज इन्स्ट्रुजन करून आपण कम्प्युटर हॅक करतो. त्याची सिस्टीममधले जे काही सॉफ्टवेअर्स वगैरे आहे त्याचा आपण स्वतःच्या ओन पर्पजसाठी यूज करतोय त्याला आपण हॅकिंग म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळेला डिस्कस केलेल्या होत्या. नाऊ इन अवर टुडेज क्लास वी विल डिस्कस अबाउट सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी. कारण आपला डाटा प्रोटेक्ट करणं ही दुसऱ्या कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी नसून ती आपल्या स्वतःचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आपण सायबर सेफ्टी कशाला म्हणतो, सायबर सेफ्टी इज द सेफ अँड रिस्पॉन्सिबल यूज ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण जी इंटरनेटचा वापर करून जी इन्फॉर्मेशन आपण यूज करतो आहोत तर ती सेफ वेने यूज करणं, रिस्पॉन्सिबली यूज करणं, त्यालाच आपण सायबर सेफ्टी म्हणतो. आणि फक्त ते यूजच नाही करायचं आहे तर आपला स्वतःचा डाटा सेफ आणि सिक्युअर राहावा त्यासाठी आपण काही मेजर्स अप्लाय करू शकतो, काही मेथड्स अप्लाय करू शकतो जेणेकरून तुमचा डाटा दुसरा एखादा व्यक्ती कोणीही ॲक्सेस इझिली करू शकणार नाही किंवा तुमचा पासवर्ड्स वगैरे ब्रेक करू शकणार नाही. तर तसं सिक्युरिटी मेजर्स आपण काय काय अप्लाय करू शकतो ते आता आपल्याला बघायचं आहे. कारण इन रिसेंट इयर्स ऑल सिस्टीम आर एक्सपोज टू इंटरनेट. कारण प्रत्येक जे कम्प्युटर आहे, प्रत्येक जी मशीन आहे ती आपण इंटरनेटला कनेक्ट करतो. Hence there is increased challenge in maintaining and protecting them from the attackers. आता तुमच्या कम्प्युटर सिस्टीमला कधी कधी बॅकएंडला काही वेगळे प्रोग्राम सुद्धा रन असू शकतात आणि आपल्याला कधी कधी कळतही नाही की आपल्या कम्प्युटरमधला डाटा हॅक होतो आहे किंवा कोणीतरी त्याला इलिगली यूज करतंय. कारण जर तुम्ही तुमच्या मशीनला नेट कनेक्ट करत आहात म्हणजे आपल्याला सिक्युरिटी मेजर्स जी आहेत ही कंपल्सरीली फॉलो करावीच लागतील. आणि हे सिक्युरिटी मेजर्स फॉलो करताना प्रत्येक जे ऑर्गनायझेशन आहे, ज्या वेगवेगळ्या डिफरंट संस्था आहेत ज्या सिस्टीमचा किंवा कम्प्युटरचा सॉफ्टवेअरचा वापर करतात तर त्यांचा मेन रोल असतो. दे आर प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग सिस्टीम, कम्प्युटर, नेटवर्क डिव्हायसेस सिक्युअर अँड फंक्शनल. कारण ही त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या कम्प्युटरवरती दुसऱ्या एखाद्याने सायबर अटॅक होऊ नये त्यासाठी. मग आपल्या कम्प्युटरवरती कुठल्या तरी माध्यमातून सायबर अटॅक होतोय किंवा मग आपली सिस्टीम प्रॉपरली वर्क करत नाही आहे हे आपल्याला केव्हा कळेल किंवा कसं कळेल,
तर फर्स्ट पॉईंट इथे आपल्याला 2-3 पॉईंट दिलेली आहेत. फर्स्ट आहे आयडेंटिफाय थ्रेट्स अँड रिस्क. म्हणजे तुमच्या कम्प्युटरला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण रिस्कवरती काम करतोय हे तुम्हाला कसं कळेल? व्हेन यू यूज अ कम्प्युटर सिस्टीम और युअर डिफरंट सॉफ्टवेअर, तर त्या सिच्युएशनमध्ये जर का तुमच्या सिस्टीमचा परफॉर्मन्स स्लो झाला किंवा एखादी ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण करतो आहोत तर ती करताना त्याला जो रिस्पॉन्स मिळतोय, म्हणजे सॉफ्टवेअर ओपन होण्यासाठी काहीतरी स्पेसिफिक वेळ लागत असतो, तर त्यापेक्षा जास्त वेळ जर का ती सिस्टीम घेत असेल, म्हणजे रिस्पॉन्स टाइम जर का त्याचा जास्त लागत असेल त्याला, म्हणजे आपण समजून घ्यायचं की आपल्या कम्प्युटरला ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतोय. मग मे बी तो प्रॉब्लेम तुम्ही त्यामध्ये यूज जे सॉफ्टवेअर केलेली आहेत ती पायरेटेड सॉफ्टवेअर्स असतील किंवा डुप्लिकेट कोडची वापरलेली असतील, किंवा तुमचं नेटवर्क कनेक्शन जे आहे ते हॅक होण्याच्या पॉसिबिलिटीज असतील. डिफरंट म्हणजे रिझन काहीही असेल, परंतु जर तुमच्या सिस्टीमचा स्पीड स्लो होतोय म्हणजे आपण आपलं स्वतःचं गेस करून घ्यायचं की हां काहीतरी रिस्क आहे. नेक्स्ट, इफ द सिस्टीम क्रॅशेस सडनली अँड अनेबल टू डाउनलोड अपडेट्स. कारण बघा, जेव्हा तुम्ही नेट जॉईन करता आपल्या सिस्टीमला तेव्हा अधूनमधून वेगवेगळी अपडेट्स येत राहतात, आणि जी अपडेट्स येतात तर ती आपण काय करतो, अधूनमधून अपडेट्स इन्स्टॉल करतो, म्हणजे जेणेकरून जे नवीन अपडेशन झालेली असतील सॉफ्टवेअरमध्ये ती सुद्धा आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये वापरता येतील किंवा यूज करता येतील. पण जर का काही कारणास्तव अशा अपडेट्स तुमच्याकडे येत नाही आहेत, म्हणजे सुद्धा तुमच्या सिस्टीमला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आपल्याला समजून घ्यावं लागतं. नेक्स्ट, अपीअरन्स ऑफ न्यू और अनफॅमिलियर आयकॉन्स ऑन मेसेजेस ऑन डेस्कटॉप. आता जे एखादं ॲप्लिकेशन किंवा जे एखादं सॉफ्टवेअर तुम्ही स्वतःहून तुमच्या सिस्टीममध्ये तुम्ही डाउनलोड केलेलं आहे तर त्याची आयकॉन्स तर आपल्याला दिसतीलच. आता मोबाईलवरती सुद्धा आपण वेगवेगळी ॲप्लिकेशन्स डाउनलोड करतो, ॲप्स डाउनलोड करतो, पण जर असा एखादा ॲपचा आयकॉन आपल्याला स्क्रीनवर किंवा डेस्कटॉपवर दिसतोय की जो आपण तर स्वतः डाउनलोड नाही केलेला, मग तो कुठून आला? तर काहीतरी चुकीच्या माध्यमातून तुमचं PC म्हणा किंवा तुमचं डिव्हाइस दुसरा कोणीतरी ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय, ही त्याची इनडिरेक्टली सिम्पटम्स असतील. तर ही आपल्याला ओळखून घ्यायची आहेत, आणि जर असं काही होत असेल म्हणजे मग आपल्याला सिक्युरिटी मेजर्सची जास्त गरज आहे. त्यासाठी आपल्याला काय फॉलो करावं लागेल त्या गाईडलाईन्स मग आपल्याला ऑब्झर्व कराव्या लागतील. नेक्स्ट आहे प्रोटेक्शन ऑफ डाटा. प्रोटेक्ट द नेटवर्क विथ फायरवॉल. आता फायरवॉल मोस्टली आपण सगळ्याच ठिकाणी अवेलेबल असतातच. फायरवॉलमुळे काय होतं, जो डाटा आपल्याला नको आहे तर तो अडथळा निर्माण करण्याचं काम इनडिरेक्टली फायरवॉल करते. तर तुमच्याकडे फायरवॉल इन्स्टॉल आहे का नाहीत हे सुद्धा आपल्याला बघायचं असतं. म्हणजे जर का फायरवॉल असेल तर चुकीचा व्यक्ती तुमच्या नेटवर्कमध्ये इन्स्ट्रुजन करून डाटा ॲक्सेस करण्याच्या पॉसिबिलिटीज कमी असतात. नेक्स्ट, क्रिएट डिफरंट लॉग इन अँड स्ट्रॉंग पासवर्ड फॉर डिफरंट युजर्स. आता आपण एका ऑर्गनायझेशनचा विचार करतोय, एकाच ऑर्गनायझेशनमध्ये नंबर ऑफ युजर्स आपल्याकडे काम करताय, तर प्रत्येक युजर त्याच्या पर्सनल यूजसाठी म्हणा किंवा मग तुमच्या ऑर्गनायझेशनच्या पर्पजसाठी म्हणा कम्प्युटरचा वापर करतोय, तर प्रत्येकाला डिफरंट लॉग इन आणि पासवर्ड्स देणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे जेणेकरून एकाच लॉग इन पासवर्ड दुसरा कोणी ॲक्सेस नाही करणार किंवा बाहेरच्या व्यक्तीला ते ॲक्सेस जरी झालं, सपोज एखाद्याचा जरी ब्रेक झाला तरी पूर्ण सिस्टीम जी आहे, पूर्ण सिस्टीममधला डाटा त्या व्यक्तीला मिळणार नाही. नेक्स्ट, यूज ओनली व्हेरीफाईड ओपन सोर्स और लायसन्स सॉफ्टवेअर अँड ऑपरेटिंग सिस्टीम्स. आता आपण आपल्या कम्प्युटरमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो, जसं आता विंडोज 10 आहे, विंडोज 8 आहे, विंडोज विस्टा आहे, आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स वापरतो आपण वेगळी. तर तुम्ही जी सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरमध्ये यूज करताय
तर ती मोस्टली ओपन सोर्स असावी आणि लायसन्स सॉफ्टवेअर जर का आपण यूज केलीत तर आपल्या कम्प्युटरला प्रॉब्लेम येण्याच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या कमी असतात. कारण जर आपण का लायसन कॉपी नसेल घेतलेली, पायरेटेड सॉफ्टवेअर जर तुम्ही इन्स्टॉल करताय किंवा क्रॅक व्हर्जनचं एखादं सॉफ्टवेअर जर आपण इन्स्टॉल करतोय तरीसुद्धा तुमचा डाटा प्रोटेक्ट राहण्याच्या पॉसिबिलिटीज कमी होतात आणि डाटा डॅमेज किंवा लॉस पण होण्याच्या शक्यता वाढतात. नेक्स्ट, प्रोहिबिट यूज ऑफ पर्सनल डिव्हाइसेस ऑन द नेटवर्क सच एज पर्सनल USBs और हार्ड ड्राईव्स. आता जेव्हा आपलं एखादं पर्सनल कम्प्युटर आहे तर आपल्या कम्प्युटरला बऱ्याच वेळेला आपल्याला USB ड्राईव्ह पण अटॅच करण्याची गरज पडते. तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून जर तुम्ही USB ड्राईव्ह तुमच्या सिस्टीमला अटॅच करताय आणि त्याच्या USB मध्ये जर का व्हायरस वगैरे असेल तर त्याच्या USB मधला व्हायरस आपल्या मशीनमध्ये इन्स्टॉल होऊ शकतो आणि त्यामुळे पण आपल्या मशीनला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून शक्यतो स्वतःचेच USB ड्राईव्ह जी आहेत ही आपण यूज करायला पाहिजे. नेक्स्ट, प्रोटेक्ट युअर वायफाय कनेक्शन विथ सिक्युअर पासवर्ड और विथ द एन्क्रिप्शन मेथड. आता आपल्या लॅपटॉपला किंवा आपल्या मशीनला जर वायफाय कनेक्शन आहे तर आपण आपलं वायफाय कनेक्शन त्या स्पेसिफिक एरियामध्ये यूज करू शकतो. मग त्या स्पेसिफिक एरियामध्ये जर का तुमच्या वायफायला तुम्ही पासवर्डने प्रोटेक्ट केलेलं नसेल तर दुसरी एखादी व्यक्ती त्याच्या डिव्हाइसवरती सुद्धा तुमचं वायफाय कनेक्शन यूज करू शकते. कारण त्या स्पेसिफिक एरियामध्ये वायफाय जे आहे ते ॲक्टिव्ह असतं आणि जर दुसरा एखादा व्यक्ती इल्लिगली तुमच्या नेटवर्कचा वापर करतोय तर ते आपल्याला कळणारही नाही, कारण डिव्हाइस त्याचा तो वापरतोय, आपल्या डिव्हाइसवरती यूज नाही करत आहे. परंतु आपलं वायफाय कनेक्शन जर ती व्यक्ती मिसयूजसाठी वापरते त्यातून सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. म्हणजे आपला डाटा प्रोटेक्ट करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपल्या ऑर्गनायझेशनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नेक्स्ट, रिकव्हरी फ्रॉम सायबर अटॅक. आणि पहा, आपण काय करतोय, सिक्युरिटी मेजर्स अप्लाय करतोय. मला कळतंय का माझ्या कम्प्युटरला काहीतरी रिस्क आहे तर मी आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला की नेमकं मी काय करायला हवं. म्हणून मोस्ट ऑफ वेजने आपण आपला डाटा प्रोटेक्ट पण करतो आहोत. परंतु तरीसुद्धा काही कारणास्तव तुमच्या मशीनला सायबर अटॅक झाला तर मग आपण काय मेजर्स फॉलो करायला पाहिजेत ती आपल्याला पुढे दिलेली पुढच्या पॉईंटमध्ये. आफ्टर द सायबर अटॅक डाटा शुड बी क्लीन, रिकवर्ड अँड रिस्टोर्ड ॲज मच ॲज पॉसिबल. जर का तुमच्या मशीनवर सायबर अटॅक होतोय, दुसरा एखादा एक्सटर्नल पर्सन, अनऑथराइज्ड पर्सन आपल्या मशीनमधला डाटा यूज जर करतोय आणि आपल्याला कळतंय हे की हां काहीतरी ना डाटा स्टील होतोय, मग त्या सिच्युएशनमध्ये आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर त्या लोकेशनला तिथे जो काही डाटा असेल तो पूर्ण क्लीन करायचा आणि तो तिथे असलेला डाटा दुसऱ्या एखाद्या सेफ लोकेशनला रिस्टोअर करा. जेवढं पॉसिबल असेल तेवढं आपण लवकर करायचं, म्हणजे जेणेकरून जेवढा डाटा त्या समोरच्या पार्टीने एक्सेस केला आहे तो तर ठीक आहे, पण ॲडिशनल उरलेला रिमेनिंग डाटासुद्धा त्याने एक्सेस करू नये. त्यासाठी आपल्याला त्याला सेफ लोकेशनला रिस्टोअर करणं पण गरजेचं असेल. नेक्स्ट, इन्व्हेस्टिगेशन शुड बी कॅरीड आउट विथ सपोर्ट फ्रॉम अँड प्रोफेशनल एक्सपर्ट. आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया तिथे की सपोज तुमचं एखादं कार्ड, ATM कार्ड म्हणा, क्रेडिट कार्ड म्हणा, कुठेतरी ना स्टील झालं आहे, कोणीतरी चोरलं आहे. मग अशा वेळेला तुमच्या अकाउंटला जे काही ट्रान्झॅक्शन्स होत आहेत तर ही बँकेत जाऊन आपण ते मेजर्स फॉलो करायला पाहिजे की हां जर का ते चोरी गेलं आहे तर मग दुसऱ्या कोणी तुमच्या अकाउंटमधून ट्रान्झॅक्शन्स करू नयेत, तर त्यासाठी आपण मेजर्स फॉलो करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतो तेव्हा प्रोफेशनल एक्सपर्टची मदत घेणं गरजेची असते. हां मी तर माझं बघून घेईन, तर असं बऱ्याच सिच्युएशनमध्ये पॉसिबल नसतं. मग अशा वेळेला आपण सायबर पोलीस जे आहेत त्यांचा पण वापर करू शकतो.
म्हणजे जेणेकरून आपल्यासोबत ज्या काही चुकीची घटना घडते किंवा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतोय त्याला आळा बसेल. नेक्स्ट, मेजर शुड बी टेकन टू अवॉइड रिअकरन्स. आणि आपण जसं म्हटलं की सायबर अटॅक झालाय आपल्या मशीनला, तर ठीक आहे ना, आत्ता झालाय, पण याच्या पुढे आपण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे की असं रिअकरन्स होऊ नये, म्हणजे परत अशा प्रकारची घटना आपल्यासोबत घडू नये, त्यासाठी पण मेजर्स फॉलो करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असेल. हे आपण आता पाहिलं की तुम्ही काय करावं म्हणून. नेक्स्ट पॉइंट आहे, एज्युकेट युअर स्टेक होल्डर्स ऑर स्टुडंट्स अँड स्टाफ एक्सेट्रा. आता ही तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. इंट्रोड्यूस कोर्सेस, लेसन्स, ॲक्टिव्हिटीज फॉर स्टुडंट्स अँड टीचर्स ऑन मेजर कंपोनंट्स ऑफ सायबर सिक्युरिटी अँड सेफ्टी. कारण बघा, आत्ताच्या सिच्युएशनला आपण बघतोय पूर्ण वर्ल्ड वाईडमध्ये इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. नंबर ऑफ पीपल्स डेली दिवसभर नेटवरती ऑनलाईन असतात आणि ऑनलाईन असल्यामुळे ज्या काही थ्रेट्स आहेत त्यांचं प्रमाणसुद्धा खूप वाढलं आहे. सायबर क्राईमचं प्रमाणसुद्धा खूप वाढलं आहे. मग ह्या गोष्टी घडू नयेत यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठल्या कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज घडतात, कुठल्या माध्यमातून त्या घडू शकतात, त्याचा अवेअरनेस जो आहे तो जर आपण लोकांना म्हणजे माहिती करून दिला की हां असं असं होऊ शकतं, हां आणि असं असं होऊ नये म्हणून तुला प्रिकॉशन्स अशा अशा प्रकारे घ्यावं लागेल. मग काय होऊ शकतं आणि प्रिकॉशन्स आपल्याला काय घ्यावी लागतील याविषयी जर का आपण नॉलेज, आपले जे कलिग्ज आहेत, जे तुमचे स्टुडंट्स आहेत, तुमचा स्टाफ असेल, आपल्या आजूबाजूची लोकं असतील, जेवढ्या मॅक्झिमम लोकांपर्यंत ही सिक्युरिटी मेजर्स आपण पोचवू शकतो तेवढ्या लोकांपर्यंत जर का आपण ते पोचवलं तर प्रत्येक जण आपली आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून माझा डाटा सिक्युअर राहावा यासाठी प्रयत्नशील राहील आणि जे काही थ्रेट्स आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत तर त्या होण्यापासून आळा बसेल. तर बघा, आता आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी, म्हणजे आपला डाटा सायबर सेफ कसा राहावा आणि सायबर सेफ राहण्यासाठी आपल्याला काय सिक्युरिटी मेजर्स फॉलो करावी लागतील जेणेकरून आपला डाटा सायबर क्राईमपासून प्रोटेक्ट होईल याविषयी आपण आता डिस्कस केलं. आपण पॉईंट पाहिले, आयडेंटिफाईंग थ्रेट्स अँड रिस्क, की आपल्या मशीनला काहीतरी प्रॉब्लेम येतो हे पहिले समजून घ्या. प्रोटेक्शन ऑफ डाटा, आपला डाटा आपणच प्रोटेक्ट करायला पाहिजे जेणेकरून तो इझिली कोणी एक्सेस करणार नाही. आणि सपोज जर का तो एक्सेस झालाच, म्हणजे सायबर अटॅक झालाच, तर त्या सायबर अटॅकमधून रिकवर होण्यासाठी आपण काय फॉलो करावं ती पॉईंट्स आपण आता इथे पाहिली. आणि नेक्स्ट आपण पाहिलं की जे आपले कलिग्ज आहेत किंवा जे स्टुडंट्स, टीचर्स आहेत आपल्या आजूबाजूची, त्या सगळ्यांना सायबर सिक्युरिटी आणि सेफ्टीचे जे कंपोनंट्स आहेत त्याचं नॉलेज प्रोव्हाइड करणं ही पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असेल. हे टॉपिक आपण आता आजच्या या चॅप्टरमध्ये काय केलं तर डिस्कस केलं. नेक्स्ट आपण पुढच्या वेळेला डूज अँड डोंट्स इन सायबर वर्ल्ड, म्हणजे काय करावं आणि काय करू नये याविषयी पुढच्या वेळेला डिस्कस करूया. सो आय होप यू अंडरस्टँड ऑल दीज टॉपिक्स अँड हॅव अ नाईस डे. बाय.